बारामतीमध्ये जाऊयात। शरद पवारांकडून नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी ते पोहोचले होते। यावेळेला त्यांनी ग्रामस्थांशी देखील संवाद साधलेला आहे, आपण ऐकूया। तिथं फार फरक पडला की तुम्ही सांगितल्यानंतर सगळं जाऊन आलतो आम्ही, पुन्हा टीम पाठवली होती, पुन्हा आपले सगळे पोल्युशन बोर्डाचे अधिकारी आले होते माळेगावला। आता प्रोसेस चालू आहे, साधारण 2300 एकरावरती आता ती प्रोजेक्ट राबवायचं चाललंय। साहेब परवा काय झालं, सुप्रियाताईंनी गोखली इन्स्टिट्यूटची माणसं पाठवली होती पाणी बघायला। त्यांनी घेऊन तिथं कारखान्यात सुद्धा आम्ही परवा दिवशी MD बरोबर थोडी बहुत चर्चा झाली, ती चेकिंगला नेले पाणी त्यांनी नीरावा। बऱ्याच वेळा झाला। सचिन सर पुढे जा पुढं। आता काय केलं सांग, काय चांगला खालून राऊंड वर पाईप टाकून गेलंय तिथं सारे पाटलाच्या कारखान्यावर आहे, तसं केलं। तसे त्याला कारखान्यात सबसिडी दिली पाहिजे। कारखान्याचं म्हणणं आहे आम्ही काय गाव सोडत नाही वेस्टेज मटेरियल आमचा, परंतु कारखान्याचं झालं इकडचे डायरेक्ट आहे का ना, ते आपले जनावर जे कटिंग करतात त्यांचं। तेव्हा शरद पवारांनी बारामतीचा कारभार अजित पवारांकडे सोपवला होता। त्यानंतर बारामतीच्या कुठल्याही स्थानिक प्रश्नाकडे शरद पवारांनी प्रत्यक्षपणे लक्ष घातलेलं नव्हतं। मात्र आता दुर्दैवानं अजित पवारांचं परवा विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यानंतर आज शरद पवार हे नीरा नदीच्या पाण्याची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले होते। नीरा नदीचं पाणी हे प्रदूषित झालेलं आहे, या सगळ्याबाबत ते ग्रामस्थांकडून त्यासोबतच पदाधिकाऱ्यांकडून देखील माहिती जाणून घेत आहेत। कारखाना जो आजूबाजूचा आहे त्याचं पाणी जे सोडलं जात आहे, त्याबाबत कारखान्याचं काय नक्की म्हणणं आहे, याबाबत काय उपाययोजना करण्यात आल्या, हे सगळं शरद पवारांनी आता जाणून घेतलं। साहेब आहे ना, ते पॉलिकॅपच्या कंपनीचं काय नाही जास्त आहे ना, हेरिटेज डेअरी आणि जो कत्तलखाना आहे ना, आता जर तुम्ही कॉमर्शियलच्या बंदर बघितलं ना तर पाणी अजिबात खराब नाही। आणि त्या पोस्टनं खाली बघितलं ना, ज्यावेळेस हेरिटेजचा वडा आणि आपलं कत्तलखान्याचं पाणी येतं ना, तिथून पाणी खराब होते। त्याच्यावरती कारखान्याचं पाणी नाही दिलं होतं ना, ज्यावेळेस त्या दोन ह्याचं पाणी लागलं ना त्यामुळेच पाणी खराब होतं। ह्याच्यापेक्षा सांगलीच्या पुलात पाणी खराब जास्त होतं आणि तिथून पुढचं पाणी चांगलं एकदम। एकच असं माझं मत की काय जे वेस्टेज पाणी त्यांचं येतं, हे जे जे आपण नावं घेतली आता नीरा पॉलिकेम पासून आपल्या माळेगाव कारखाना सोमेश्वर, याचं जे वेस्टेज मटेरियल आहे किंवा हे आता ऐकून घ्या ना मटणाचे जे चाललेलं आहे कटलखाना, तर त्याचं डायरेक्ट पाणी तिथल्या तिथं त्यांनी बॉयलर सिस्टीम हे बॉयलर त्यांनी बाहेर घालवलं, इकडं सोडलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं प्रोजेक्ट आणि बंधनकारक काहीतरी डिपार्टमेंटली कायदेशीर कारवाई अशा पद्धतीने ते होऊ शकत, अन्यथा त्याला काय प्रत्येकाला बंधन कारण नाही ना, ATPचे प्लांट वगैरे लावले। हे बरेच वर्ष अशाच पद्धतीने चाललेलं आहे। येते साहेब तुम्ही आता लक्ष तेव्हा द्या, एकंदरीतच नीरा नदीचं पाणी हे कुणाकडून प्रदूषित केलं जात आहे, याला कोण कोण जबाबदार आहे, या सगळं ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।